Good morning, all of you. In today's lecture, we will start our next problem based on working capital management. So first of all, read carefully our problem. You are required to prepare a statement showing the working capital required to finance the level of activity of rupees 12,000 unit per year from the following information. म्हणजे तुम्हाला टोटल युनिट दिलेले आहेत 12,000. Then additional information, raw material are in stock on average for 2 months. म्हणजेच raw material चा पिरियड किती दिलेला आहे 2 months चा दिलेला आहे. Material are in process on an average for half a month. Material that means work in process चा पिरियड आहे half month. Half month म्हणजे आपण किती कन्सिडर करतो 0.5. ओके 0.5 आपण put up करतो. Then third, finished goods are in stock on an average for 1 month. Finished goods चा period दिलेला आहे 1 month. Credit allowed by the supplier is 1.5 month. आता इथे लक्षात ठेवा credit allowed by the supplier. Supplier म्हणजे आपण कोण म्हणतो क्रेडिटर्स. ओके सर तर क्रेडिटर्स साठीचा जो पिरियड आहे हा आहे 1.5 month. 1.5 आपण कसं पुट अप करणार 1.5. ओके ऑफ परचेस ऑफ रॉ मटेरियल. अँड परचेस ऑफ रॉ मटेरियल म्हणजेच काय तर सप्लायर कडून आपण काय करतो तर परचेस मटेरियल करतो रॉ मटेरियल परचेस करतो म्हणून सेंटेन्स कंप्लीट केलेला आहे. अँड क्रेडिट अलाउड टू द कस्टमर इज 2.5 month. क्रेडिट अलाउड टू कस्टमर. कस्टमर म्हणजे कोण आहे तर डेटर्स आहे. डेटर्सचा पिरियड किती सांगितलेला आहे 2.5 month. दॅट मीन्स 2.5. ओके लॅगिन पेमेंट ऑफ वेजेस अँड ओव्हरहेड इज 1 month. लॅगिन पेमेंट म्हणजे काय तर आउटस्टँडिंग वेजेस अँड आउटस्टँडिंग ओव्हरहेडचा पिरियड आहे 1 month. देन आता ही ऍडजस्टमेंट तुमच्यासाठी नवीन असेल. इथून आधीच्या प्रॉब्लेम मध्ये कॅश आणि बँक बॅलन्स जो आहे हा डिरेक्टली दिला होता. आता इथे काय सांगितलेलं आहे बघा कॅश एट बँक बॅलन्स इज एक्सपेक्टेड टू बी रुपीज to be 10% on net working capital before considering the cash and bank balance. म्हणजे फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला करंट असेट मायनस करंट लायबिलिटी करून घ्यावी लागेल आणि जी अमाऊंट येईल त्याच्यावरती 10% जी अमाऊंट असेल दिस इज कॉल्ड द कॅश ॲट बँक बॅलन्स. ओके आणि मग कॅश ॲट बँक बॅलन्स ऍड करून लास्ट तुम्हाला वर्किंग कॅपिटल रिक्वायरमेंट फाइंड आउट करावं लागेल. त्याच्यानंतर दिलेला आहे ऍडजस्टमेंट नंबर 7 ऍक्टिव्हिटी आर स्प्रेड इवन थ्रू आउट द इयर. अँड लास्ट दिलेला आहे कॉस्ट शीट. कॉस्ट पर युनिट रॉ मटेरियल 10, वेजेस 5, ओव्हरहेड 15, टोटल कॉस्ट 30 अँड प्रॉफिट इज 20% ऑन सेलिंग प्राइस. ओके प्रॉफिट काय आहे 20% ऑन सेलिंग प्राइस असेल. सो आपण कॅल्क्युलेट करायला घेऊया. फॉर्मॅट ड्रॉ करून घ्या. वर्किंग कॅपिटल एस्टिमेट फर्स्ट कॉलम पर्टिक्युलर देन क्वांटिटी रेट पिरियड इनर कॉलम अँड आउटर कॉलम. फर्स्ट ऑफ ऑल आधी आपल्याला वर्किंग नोट कॅल्क्युलेट करायची आहे अँड देन फाइंड आउट कॉस्ट शीट दॅट मीन्स युनिट पर रेट. आणि त्याच्यानंतर जे क्वांटिटी दिलेली आहे टोटल युनिट दिलेले आहेत ते आपल्याला मंथ मध्ये कन्वर्ट करून घ्यायचे आहेत कारण आपला प्रॉब्लेम हा मंथ वरती बेस्ड आहे दॅट्स वाय. सो पुटअप करून घेऊया आपण वर्किंग नोट. कॉस्ट शीट मटेरियलचा रेट आहे 10. देन वेजेसचा रेट आहे 5. देन ओव्हरहेडचा रेट आहे 15.
आता ही टोटल केल्यानंतर आपल्याला काय मिळतं तर टोटल कॉस्ट मिळेल. सो 10 + 5 + 15 म्हणजे तुम्हाला कॉस्ट किती मिळणार आहे 30. ओके, सो दिस इज टोटल कॉस्ट. आता आपल्याला इथे सेलिंग प्राइस दिलेली नाहीये आणि लास्ट जे आहे सेलिंग प्राइस ही काय असणार आहे तर ह्या प्रॉफिट वरती म्हणजे सेलिंग प्राइस जी असेल ही 20% प्रॉफिट वरती असणार आहे अशी ऍडजस्टमेंट आहे. प्रॉफिट इज प्रॉब्लेम मध्ये बघा एकदा प्रॉफिट इज 20% ऑन सेलिंग प्राइस. आता ही एक फॉर्म्युला किंवा हा एक फॉर्म्युला आहे ते आपण कसा कॅल्क्युलेट करतो बघा. तर कॉस्ट वरती नेहमी 25% काय केला जातो प्रॉफिट हा चार्ज केला जातो. सो ऍड प्रॉफिट 25%. ओके, सो 25% म्हणजेच काय तर 30 इंटू 25% हे तुम्हाला कॅल्क्युलेट करावं लागेल म्हणजे तुम्हाला मिळेल प्रॉफिटची अमाऊंट. मग प्रॉफिट ऍड केल्यानंतर मिळेल मग सेलिंगची अमाऊंट. ओके, सो 30 इंटू 25% करा किती मिळेल बघा प्रॉफिट 7.50. सो 7.50 प्रॉफिट असेल तर प्रॉफिट ऍड केल्यानंतर मिळेल मग तुम्हाला 30 + 7.50 सेलिंग प्राइस मिळेल 37.50. तर हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. बऱ्याच वेळी तुम्हाला काही इन्फॉर्मेशन हिडन दिलेली असते आणि ती तुम्हाला फाइंड आउट करायची आहे. सो दिस इज अवर सेलिंग प्राइस. हे लक्षात आलं की आपण काय केलेला हा एक कॉस्ट शीटचा फॉर्म्युला आहे. आपण एखाद्या प्रोडक्टची प्राइस ही कशी डिटरमाइन करतो जे कॉस्ट ऑफ प्रोडक्शन येतं त्याच्यावरती 25% चार्ज करणं म्हणजेच आपण त्या प्रोडक्टची एक लीगल प्राइस डिटरमाइन करू शकतो. म्हणून आपण काय केले इथे आपल्याला सेलिंग प्राइस दिलेली नाहीये फक्त ऍडिशनल इन्फॉर्मेशन दिलेली आहे. जी सेलिंग प्राइस येईल त्याच्यावरती 20% तुमची जी अमाऊंट असणार आहे ही असेल प्रॉफिट. मग तुम्ही क्रॉस व्हेरीफाय करून बघितलं तरी चालेल. 37 वरती 20% जर कॅल्क्युलेट केले तर 7.5 येणार आहे. पण 7.5 आपल्याला माहित नव्हते म्हणून आपण काय केले 30 जे कॉस्ट आहे त्या फॉर्म्युलानुसार आपण 30 वरती 25% कॅल्क्युलेट केले अँड देन ऍड प्रॉफिट केलेलं आहे अँड त्याच्यानंतर आपण सेलिंग प्राइस कॅल्क्युलेट केली. कॉस्ट शीट मध्ये जर काही डाऊट असेल किंवा तुम्हाला काही विचारायचं असेल तर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये विचारला तरी चालेल. देन नेक्स्ट पार्ट आहे क्वांटिटी दॅट मीन्स युनिट कन्व्हर्जन. युनिट किती दिलेले आहे टोटल 12,000 युनिट दिलेले आहेत आणि आपल्याला मंथ मध्ये कन्वर्ट करून घ्यायचे आहे दॅट मीन्स 12. ओके, सो तुमचे 12,000 डिवायडेड बाय 12 किती येणार आहेत 1,000 युनिट. ओके, सो आपलं कॅल्क्युलेशन जे होईल ते 1,000 वरती होणार आहे. होप सो तुम्हाला कॉस्ट शीट क्लिअर झाली असेल. आपण सॉल्व्ह करायला सुरुवात करूया. So point number A, heading current asset. First point stock. स्टॉक मध्ये 3 पार्ट येणार आहेत. फर्स्ट पार्ट स्टॉक ऑफ रॉ मटेरियल, क्वांटिटी जी आपण आता कन्वर्ट करून घेतलेली आहे 1000 क्वांटिटी. मटेरियलला मटेरियलचा रेट किती दिसतोय 10. प्रॉब्लेम मध्ये या पिरियड किती आहे बघा
रॉ मटेरियल आर इन स्टॉक अँड ॲव्हरेज 2 मंथ. पहिली जी ऍडजस्टमेंट आहे ही असेल, पिरियड आहे 2 मंथ. सो पिरियड 2 मंथ. इंटू करून अमाऊंट पुटअप करा, किती मिळेल? 20,000. Then point number B, stock of work in process, quantity same 1,000. Then stock of work in process मध्ये 3 पार्ट. Material, then labor, and then overhead. Okay, so quantity same 1,000, then 1,000 and 1,000. Okay, then मटेरियलचा मटेरियलला रेट, लेबरचा वेजेसचा रेट आणि ओव्हरहेडला ओव्हरहेडचा रेट. मटेरियलचा रेट आहे 10, देन वेजेसचा रेट आहे 5 and ओव्हरहेडचा रेट आहे 15 ऍज पर दी कॉस्ट शीट. सो वर्क इन प्रोसेसचा पिरियड बघा किती आहे. ऍडजस्टमेंट नंबर 2, मटेरियल आर इन प्रोसेस ऑन अन ऍव्हरेज फॉर हाफ मंथ. हाफ मंथ म्हणजे आपण काय घेतो, हाफ मंथ 0.5. सो 0.5 and 0.5. आणि जो आपला फॉर्म्युला आहे हा असणार आहे ओव्हरहेड साठी इंटू 0.5 इंटू 0.5. ओके, सो कॅल्क्युलेट करा. 1,000 इंटू 10 इंटू 0.5. फर्स्ट मिळतील मटेरियल 5,000, then 1,000 इंटू 5 इंटू 0.5 इंटू 0.5 म्हणजे अमाऊंट मिळणार आहे 1,250. then 1,000 into 15 into 0.5 into 0.5, 3,750. Okay. सो टोटल करा, म्हणजे वर्क इन प्रोसेसची टोटल मिळेल तुम्हाला 10,000. देन सी पॉइंट, स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड्स, क्वांटिटी सेम 1,000. फिनिश्ड गुड्सला आपण रेट कोणता पुटअप करतो, टोटल कॉस्टचा, दॅट मीन्स 30. देन फिनिश्ड गुड्सचा पिरियड बघूया आपण किती दिलेला आहे. ऍडजस्टमेंट नंबर 3, फिनिश्ड गुड्स आर इन स्टॉक ऑन ऍव्हरेज फॉर 1 मंथ. सो पिरियड पुटअप करा 1 मंथ. इंटू करून घ्या 1,000 इंटू 30 इंटू 1. सो अमाऊंट मिळेल तुम्हाला 30,000. देन स्टॉकचं कॅल्क्युलेशन कंप्लीट झालं. सो पॉइंट नंबर 2 कडे आलो तर आपण डेटर्स. क्वांटिटी सेम 1,000. डेटर्स कॅल्क्युलेट ऑन सेलिंग प्राइस. सो सेलिंग प्राइस आपण किती पुटअप केलेली आहे, 37.50. सेलिंग प्राइस अँड पिरियड किती आहे बघा,
डेटर्सचा पिरियड आहे 2.5 मंथ, म्हणजेच येईल 2.5 इंटू करा अमाऊंट 1000 इंटू 37.5 इंटू 2.5 म्हणजे तुम्हाला टोटल अमाऊंट मिळेल डेटर्सची 93,750. ओके. सो द टोटल करंट असेट आपल्याला कॅल्क्युलेट करावे लागतील. कॅश आहे पण आपण ते नंतर कन्सिडर करणार आहोत, पुटअप करणार आहोत. सो 20,000 प्लस 10,000 प्लस 30,000 प्लस 93,750 अमाऊंट किती मिळेल करंट असेट 1,53,750. ओके. So this is our total current asset. Total current asset into bracket A then less current liability मध्ये 3 पार्ट. फर्स्ट पॉइंट क्रेडिटर, then second point outstanding wages, and third part outstanding overheads. Okay, so quantity same 1,000 and 1,000. ओके. क्रेडिटरला रेट मटेरियलचा रेट किती होता 10. देन वेजेसला वेजेसचा रेट किती आहे 5 अँड ओव्हरहेडला ओव्हरहेडचा रेट 15. ओके. सो पिरियड किती दिलेला आहे आधी आपण एकदा चेक करून घेऊ प्रॉब्लेम मध्ये. क्रेडिट अलाउड बाय द सप्लायर 1.5 month and lag in payment of wages and overhead 1 month. Okay, so 1 and 1 and creditors 1.5, that means 1.5. Okay, into करून घ्या 1,000 into 10 into 1.5 amount मिळेल 15,000. then 5,000 वेजेस ची आणि ओव्हरहेड ची अमाउंट मिळेल 15,000. ओके. होप सो इथेपर्यंत तुम्हाला काही डाऊट नसेल, क्लिअर झाला असेल. टोटल करंट लायबिलिटी कॅल्क्युलेट करा 15,000 प्लस 5,000 प्लस 15,000 म्हणजे तुम्हाला टोटल करंट लायबिलिटी मिळेल 35,000. हेडिंग द्या टोटल करंट लायबिलिटी. into bracket capital B. So net working capital find out करा. A minus B.
सो 1,53,750 मायनस 35,000 म्हणजेच तुम्हाला नेट वर्किंग कॅपिटल मिळेल 1,18,750. ओके. सो तर होप सो इथेपर्यंत काही डाऊट नसेल. आपण सिंपल कॅल्क्युलेशन केलेलं आहे. आता याच्यावरती आपल्याला काय करायचं आहे, कॅशची अमाऊंट ऍड करायची आहे. ओके. सो ऍड कॅश ॲट बँक बॅलन्स, कॅश अँड बँक. ओके. सो काय करायचं आहे बघा, 1,18,750 इंटू 10%. याच्यावरती आपल्याला काय करायचं आहे, 10% चार्ज करायचं आहे आणि ती असणार आहे तुमची कॅशची अमाऊंट. आणि मग तुम्हाला कॅश अमाऊंट काय करायची आहे तर ऍड करायची आहे आणि फायनल वर्किंग कॅपिटल फाइंड आउट करायचं आहे. सो 1,18,750 इंटू 10% म्हणजेच किती मिळतील मग तुम्हाला कॅशची अमाऊंट 11,875. इट्स व्हेरी सिंपल. अँड लास्ट ऍड करा मग अमाऊंट आणि तुमचं ग्रॉस वर्किंग कॅपिटल मिळेल 1,30,625. ओके. So this is gross working capital. प्रॉब्लेम लक्षात आला आपण काय केलेलं आहे. आजच्या प्रॉब्लेम मध्ये हार्ड असं काही नाहीये, फक्त आपल्याला एक ऍडजस्टमेंट दिली होती जी होती कॅश बेस वरती. सो आपण काय केली, कॅशची अमाऊंट ज्यावेळी नेट वर्किंग कॅपिटल फाइंड आउट केलेलं आहे त्याच्यानंतर आपण कॅश अमाऊंट कॅल्क्युलेट केलेली आहे. काही डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये विचारू शकता. होप सो तुम्हाला प्रॉब्लेम क्लिअर झाला असावा. थँक्यू.